नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काही विद्यार्थी मित्रांकडनं मला कॉल आले आणि सांगण्यात आलं की सर जागा कमी होणार आहेत का. म्हटलं कशामुळे, तर त्यांनी मला एक पीडीएफ पाठवला. ते पीडीएफ मी तुम्हाला दाखवतो आणि त्या पीडीएफचा पूर्ण त्यात काय काय मेन्शन केलं ते पण समजून सांगतो. त्यामुळे थंबनेलला तुम्ही जर बघितलं असेल तर मी काय लावलंय थंबनेलला, तर जागा वाढणार आहे. म्हणजे या शिक्षक भरतीमध्ये जर जागा 100 येणार असेल तर आता अजून जागा ह्या कारणामुळे वाढणार आहे. म्हणजे कदाचित 10% जागा अजून वाढू शकतात. माझ्या म्हणण्याचा अर्थ काय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, समजून घ्या. प्रत्येक त्या पीडीएफ मधला बऱ्याच जणांना वाचून समजत नाही, त्यामुळे थोडं समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. समजून घ्या थोडक्यामध्ये, शॉर्टमध्ये. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. शासन चालवलं हे परिपत्रक आपण समजून घेऊया. तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की आपण पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम देण्यास सुरुवात झाली की प्राधान्यक्रम देण्यासंदर्भात आणि नियुक्ती होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शन करणारी ही मेंटरशिप बॅच आपण चालू केलेली आहे. त्याचबरोबर सीटीटीची तुमच्यापैकी तुमच्या मित्रांपैकी कोणी जर तयारी करत असाल, 6 सप्टेंबरला एक्झाम आहे, त्याची पण बॅच आपण चालू केली. बॅच तुम्हाला हिंदी आणि मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार आहे. पूर्ण नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. कुठे जायची गरज नाही. डेमो लेक्चर युट्यूबवर बघून घ्या आणि लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 26 मे 2026 हे महत्वाचं परिपत्रक आहे. ह्या परिपत्रक कोणी पाठवलंय, हे परिपत्रक बघा कुणासाठी आहे. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवलं. याचा विषय काय आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022, म्हणजे टेट जी दुसरी झाली होती 2022ला, त्या संदर्भात हे नोटिफिकेशन आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलंय, प्रथम टप्प्यातील 10% राखीव पदांबद्दल निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये, पहिला जो टप्पा होता यामध्ये ज्या जागा 100 भरायच्या होत्या, 100%, त्यापैकी 90% जागा भरल्या गेलेल्या आहे आणि 10% जागा रिक्त होत्या. मग ह्या राहिलेल्या 10% जागा कशा भराव्यात, त्या भरण्याबाबतला हा महत्वाचा जी आर आलेला आहे. पण याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी इन्क्लूड आहे. नेमकं काय थोडक्यात बघूया. तुम्हाला मी हे जे परिपत्रक आहे हे पण दाखवतो बघा. मागील परिपत्रक तुम्हाला दाखवतोय. हे परिपत्रक आहे आलेलं, तुमच्या समोर आहे परिपत्रक, हे बघू शकता. आता या परिपत्रकामध्ये जी पेजेस दिलीत ना, हे 1 नंबरला पेजेस आहेत. त्यामध्ये त्यांनी हिस्ट्री सांगितली की 10% जागांचं काय झालं होतं. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी सांगितलं की त्यानुसार कोर्टाने दिलेला निर्णय आणि त्यानुसार भरतीमध्ये येणाऱ्या अडचणी त्यांनी सांगितल्या. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की आपण काय करू शकतो ते पण शेवटी त्यांनी दिलेलं आहे. अवर सचिव महाराष्ट्र शासन शरद माकणे यांच्या सहीविषयी आलेला आहे. याला मी ब्रेक करून तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. पहिलं बघूया आपण. पहिला मुद्दा, यात काय काय मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे मी इथे ठेवलेले आहेत बघा. शिक्षक भरती 26 साठी झेडपीच्या 10% जागा राखीव ठेवल्या होत्या. 25ला समांतर आरक्षण जागा रूपांतरित करण्यात आलेल्या आहेत. माजी सैनिकांच्या मात्र 10% जागा राखीव ठेवल्या. प्रत्यक्ष यातील उमेदवारांची कोर्टात याचिका केली 22च्या अगेन्स्ट सगळं. आणि मग एससीबीसी लागू झालं. टेट 3चा निकाल लागला. 2025 मध्ये भरती प्रक्रिया राबवली गेली. 2022च्या बद्दलची काय माहिती आहे आणि आता 25ला भरतीमध्ये ह्या जागा ऍड होणार त्याबद्दलची मी माहिती दिली आहे. वन बाय वन आपण चेक करूया. पहिला मुद्दा लक्षात घ्या काय, की 2022ची जी एक्झाम होती त्यामध्ये शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सर्व प्रवर्ग आणि कुणाची, झेडपीची, लक्षात घ्या कोणती, संस्थांची होती का रिक्त, नाही, झेडपीच्या जेवढ्याही जागा होत्या त्यामध्ये जेवढेही प्रवर्ग होते, म्हणजे त्याला मी मराठीमध्ये सांगेल कॅटेगरी म्हणूया आपण. सगळे प्रवर्ग कॅटेगरीनुसार आणि सगळे प्रवर्ग त्यात अजून तुम्ही सगळे गटनिहाय, पहिली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी 10वी, 11वी 12वी, चारही गटनिहाय असेल किंवा कॅटेगरीनुसार असेल तर सर्व प्रवर्गाची 10% पदे काय राखीव ठेवण्यात आली होती. म्हणजे त्यावेळी जी पदभरती झाली ती 90% झाली. 10% जागा भरल्याच नव्हत्या, रिक्त ठेवल्या होत्या, तशाच ठेवल्या होत्या. बरोबर आहे. हा झाला पहिला मुद्दा आपला. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय मग, प्रथम सर्वसाधारण यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणाची पदे संबंधित प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने, आता काय, पहिला टप्पा निकाल लावला आणि समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहिली. तिथे योग्य ती उमेदवार भेटली नाही. प्रकल्पग्रस्त जागा होत्या, प्रकल्पग्रस्त भेटलाच नाही. माजी सैनिकाची जागा होत्या, माजी सैनिक भेटलाच नाही. त्या गटाला, त्या विषयाला, त्या जिल्ह्याला, त्या संस्थेला, त्या झेडपीला म्हणजे नाही मिळाला. येतं लक्षात. मग ती जागा रिक्त होती. उपलब्ध न झाल्याने त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण वर्गवारीत रूपांतरित करण्यात आल्या. म्हणजे उदाहरण घेतलं मी, एक्स मॅनच्या जागा होत्या आणि ह्या जागा होत्या उदाहरणार्थ 4, त्या रिक्त राहिल्या. मग ह्या कोणी भरायच्या, सपोज ह्या जागा होत्या ओबीसी एक्समॅनच्या, ओबीसी आणि समांतर आरक्षणाच्या 4. मग ह्या जागांसाठी उमेदवार भेटलाच नाही. मग काय केलं, त्यावेळेस निर्णय झाला आणि त्या निर्णयामध्ये
ओबीसी मध्ये जनरल मध्ये त्या काय केल्या, कन्व्हर्ट केल्या. काय केल्या त्या, कन्व्हर्ट केल्या, ज्याला आपण रूपांतरित करणं म्हणतो. काय केल्या, रूपांतरित केल्या. बरोबर आहे, जनरल मधून म्हणल्या. ओके, रूपांतरित करण्यात आली. तथापि माजी सैनिक, तथापि मी कलर बदलून घेतो, तथापि माजी सैनिक या समांतर आरक्षणातील 10% पदे सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ माजी सैनिक कल्याण विभागाच्या सूचनेनुसार राखीव ठेवण्यात आली. म्हणजे माजी सैनिकांच्या जर, आता मी परत उदाहरण दुसरं घेतो, की माजी सैनिकांच्या जर जर 10 जागा होत्या, सपोज ओबीसी मधनं एक्स मॅनच्या 10 जागा होत्या, तर यामध्ये 10% जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. रिक्त म्हणजे 9 रूपांतरित केल्या त्या, बरोबर, रूपांतरित केल्या. कशात रूपांतरित केल्या, ओबीसी जनरल मध्ये केल्या, ओबीसी जनरल मध्ये केल्या. पण पूर्ण नाही करायच्या, त्यापैकी 10% म्हणजे एक जागा तशीच ठेवायची, 9 जागा काय केल्या, रूपांतरित केल्या. म्हणजे 10% जागा टोटल 100%पैकी जेवढ्या जागा असतील त्यापैकी 1% जागा, 10% जागा ह्या रूपांतरित करायच्या नाही, फक्त 9 जागा रूपांतरित करायच्या, म्हणजे 90%. हे लक्षात आलं तुम्हाला? कारण सुरुवातीपासून त्यांचं म्हणणं काय होतं, 10% जागा आम्ही राखीव ठेवल्यात ना, भरती करताना जर ती पदं नाही भेटली समांतर आरक्षणाची, 90% जागा भरा रूपांतरित करून जनरल मध्ये, पण मात्र 10% जागा रिक्तच ठेवा. ओके, राखीव ठेवण्यात आली होती. आता त्यात बघा पुढे काय सांगितलं, उपरोक्त प्रमाणे राखून ठेवण्यात आलेली पदे प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांमधून भरण्याबाबत शासनास निवेदने प्राप्त झाली. आता इथे लक्षात काय घ्यायचं की 10% जागा ऑलरेडी रिक्त ठेवण्यात आल्या होत्या, बरोबर का? भरतीच्या अगेन्स्ट 10% जागा रिक्त होत्या, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा समांतर आरक्षणाचा आहे. समांतर आरक्षणाच्या सुद्धा त्यातल्या माजी सैनिकांच्या जागा कशा आहे, 10% जागा काय केल्या, रिक्त ठेवण्यात आल्या, रूपांतरित केल्या नाही. बाकी केल्या, प्रकल्पग्रस्ताच्या करून टाकल्या, भूकंपग्रस्ताच्या केल्या, दिव्यांग असेल, अनाथ असेल, अंशकालीन असेल, महिला असेल, हे रिक्त केल्या, म्हणजे रूपांतरित केल्या आणि त्या कॅटेगरीच्या जनरल मधून भरण्यात आल्या, मात्र माजी सैनिकांच्या रिक्त ठेवल्या. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं? हा. प्रतीक्षा यादीतील एका उमेदवाराने दाखल केलेल्या न्यायालयीन प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने संदर्भ क्रमांक 1 येथील न्याय निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत. मग त्यापैकी काही विद्यार्थी प्रतीक्षा यादीत होते आणि त्यांना दिसतंय की जागा जर रिक्त आहे, 10% जागा ऑलरेडी तुम्ही रिक्त ठेवलेल्या होत्या. त्यानंतर माजी सैनिकांच्या पण 10% जागा रिक्त ठेवलेल्या आहेत. या रिक्त जागा का ठेवल्या? जर इथे पात्र असणारे उमेदवार असताना सुद्धा ह्या जागा रिक्त राहत असेल तर त्यांनी याचिका टाकली कोर्टामध्ये, आणि मग कोर्टाने काय सांगितलं ते बघूया आपण. कोर्टाने 2 मुद्दे सांगितले. पहिला मुद्दा त्यांनी सांगितलं, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला असे निर्देश दिले. काय दिले? अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, आता हे लक्षात घ्या काय सांगितलंय, अतिरिक्त शिक्षकांची समायोजनाची पूर्ण झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता चाचणी 2022 परीक्षेच्या वेळी रिक्त असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी याचिकाकर्त्याच्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा. तुम्हाला माहिती, दुसऱ्या टप्प्यात काय झालं, संच मान्यता, अतिरिक्त आणि नियोजनची प्रोसेस, समायोजनाची प्रोसेस चालू झाली. मग अशा वेळेस जर दुसऱ्या टप्प्यामध्ये साहजिक काय होणार आहे, त्यांनी पुढे पण सांगितलं बघा, काय सांगितलंय, अपेक्षा व्यक्त केली आहे की माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी राखीव असलेल्या पदांच्या रूपांतरणाची कार्यवाही, त्यात काही अन्य कायदेशीर अडचणी नसतील तर शासन करेल, असं कोर्ट म्हणणं. याच्यात काही अडचण नसेल तर याचा विचार त्यांनी करावा असं कोर्टाने सांगितलं. मग आता शासनाकडे आली जबाबदारी, अरे ह्या याचिकाकर्त्यांचा विचार करा तुम्ही, जागा रिक्त ठेवल्या तुम्ही. मग आता सरकार आणि शिक्षण विभागाने काय अडचणी सांगितल्या त्या अडचणी बघूया. पदभरतीबाबत 4 सूचना केल्या. मग म्हणजे काय, हे कोर्टाचा निर्णय आल्यानंतर संबंधित प्रशासनाने काय केलंय, 4 सूचना दिलेल्या पदभरतीबाबत, बरोबर आहे, पदभरतीबाबत सूचना देऊन टाकल्या 4. काय 4 सूचना आहेत, 1 बाय 1 बघूया आपण. कोर्टाचा निर्णय लक्षात घेऊन या 4 सूचना आहेत. पहिली सूचना काय सांगितली, बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदांकडून शहानिशा करून 10% रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीमध्ये रिक्त 10% पदभरतीचा समावेश करण्यात यावा. यस, कोर्टाचा निर्णय बाबा, यांना याचिकाकर्त्यांचा विचार किंवा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा विचार करावा. मग लगेच शासनाने सांगितलं की दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या झेडपीकडनं शहानिशा करून घ्या, 10% जागा रिक्त असल्याची सर्टिफिकेट घ्या आणि त्या 10% जागा भरण्यासंदर्भात विचार करा असं सांगितलंय पदभरतीमध्ये. दुसरा मुद्दा काय, भरती प्रक्रियेतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरा. प्रतीक्षा यादीतून भरा पण गुणवत्तेनुसार भरा. म्हणजे पहिले काय, हे 10% जागा आहेत त्या पण भरा. त्यानंतर ज्या जागा रिक्त राहिल्यात बाबा भरती प्रक्रियेतून या कारणामुळे
त्या पण गुणवत्तेनुसार भरून टाका. तिसरं काय, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाबाबत म्हणजेच SCBC बाबत बघा, अधिनियम हा लागू झालाय 26 फेब्रुवारी 2024 आणि त्याच वेळेस त्यानंतर म्हणजे दुसरा टप्पा आला, याच्यानंतर दुसरा टप्पा आला, म्हणजे आता पदभरती करताना SCBC लागू झालं. पहिल्या टप्प्यात SCBC लागू नव्हतं, मग हा पण झाला बघा. लागू झाल्यामुळे नव्याने येणाऱ्या जाहिरातींमध्ये SCBC या प्रवर्गाकरिता विहित आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याबाबत सूचना देण्यात याव्या. म्हणजे बघा 2022 ची चालू बरं का. मग आता त्यांनी सांगितलं की SCBC पण लागू करा, त्यानुसार बिंदू नामावली फायनल करा आणि त्यानुसार पदभरती करा. आणि पुढे सांगितलंय आरक्षणातील बदल झाल्यामुळे SCBC आणि OBC इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रात योग्य तो बदल करून कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात यावी. SCBC पण झालं, OBC पण काही वाढून गेलेत ना. मग हे जर वाढून गेलं तर काही उमेदवार आता ज्यांनी प्रमाणपत्र केलं होतं सेल्फ सर्टिफिकेशन त्यावेळेस ते नव्हतं लागू, आता लागू झाल्यामुळे काही उमेदवारांची सर्टिफिकेट निघत असेल तर त्यांना ते एडिट करायला चान्स पण द्या, अशी सूचना शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या भरती संदर्भात देऊन टाकली. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या, महत्वाचा. महत्वाच्या 5 अडचणी कोणी मांडल्या? पवित्र पोर्टल मार्फत भरती करायची असेल तर अडचणी काय येत होत्या त्या त्यांनी शिक्षण विभागाला पाठवल्या. कोणत्या अडचणी? त्या अडचणी लक्षात घ्या. काय पहिला मुद्दा बघा, त्यातली पहिली अडचण काय, 22-23च्या संच मान्यतेनुसार राबवण्यात आला होता काय पहिला टप्पा कधी 22-23ला. मात्र दुसरा टप्पा जो आहे तो 24-25च्या संच मान्यतेनुसार निर्गमित झालेल्या असल्याने त्याचा विचार करणं योग्य होतं आणि त्यामुळे उपलब्ध पदसंख्येमध्ये घट झालेली आहे. नवीन तुम्हाला माहिती आहे मार्च 2024 मध्ये नवीन संच म्हणजे निकष आले, त्यानुसार मग काय झालं, पदसंख्येत घट झाली, अतिरिक्त झाले शिक्षक आणि त्यांचं समायोजन करावं लागलं. ओके, ही झाली पहिली अडचण. ही अडचण आल्यामुळे काय झाले, पदसंख्या घट झाली त्यामध्ये. दुसरं काय, त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या वेळी SCBC आरक्षण अस्तित्वात नव्हतं, तथापि दुसऱ्या टप्प्याच्या वेळी हे आरक्षण लागू झालं, त्यामुळे बिंदू नामावली प्रमाणित करून घेणं क्रमपात्र होतं आणि 10% राखीव जागांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला असला तरी बदललेल्या धोरणामुळे आरक्षणात बदल झाला आहे. मग आता आरक्षणामध्ये काय बदल झाला, हा दुसरी अडचण झाली, त्यामुळे सुद्धा वेळ लागत गेला ना. बिंदू नामावली परत करा, झडपीकडनं सर्टिफिकेट घेऊन टाका. आणि तिसरा मुद्दा पुढे बघा, माजी सैनिक प्रवर्गातील 100% जागा रूपांतरित करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले होते, तथापि त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय 10% पदे राखीव ठेवण्याचे सूचित केल्याने ती पदे रूपांतरित करता आली नाहीत. सन 25च्या परीक्षेच्या आधारे केल्या जाणाऱ्या पदभरतीत ही पदे उपलब्ध होणार आहेत. आता हा मुद्दा मी स्टार करतो, थंबनेलचं तुम्ही हेडिंग बघितलं असेल तो मुद्दा तुम्ही क्लिअर केला. तुम्हाला काय, सन 25च्या परीक्षेच्या आधारे केल्या जाणाऱ्या पदभरतीत ही पदे उपलब्ध होणार आहेत. जे 10% जागा माजी सैनिकांच्या 100% वाढणार आहे. पुढे पण आहे सांगतो तुम्हाला 10%. म्हणजेच काय, तुमचं नवीन संच मान्यता आली, त्यानुसार घट झाली आणि राहिले पद राखीव ठेवण्यात आली होती माजी सैनिकांची, ती भरूच नका असं सैनिक कल्याण विभागाने सांगितल्यामुळे आता ह्या जागा ज्या उपलब्ध होत्या रूपांतरित केल्या नाही त्या जागा आता 25च्या ऍड मध्ये म्हणजे आता ह्या पवित्र पोर्टलला येणार आहे. पुढचा मुद्दा बघा, चौथी अडचण काय, 10/11-22चा GR आहे. ह्या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे की एकदा तुम्ही टेट एक्झाम दिली, त्यानंतर तुमचं पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत आहे आणि त्यानंतर पुढची जर टेट आली, नेक्स्ट टेट आली आणि तिचा जर निकाल लागला तर पहिली पदभरती किंवा पहिल्या टेटच्या माध्यमातून पदभरती करता येत नाही. तोच मुद्दा त्यांनी सांगितलाय की जो निकाल आहे टेट तिसऱ्याचा 18/8/25ला लागला, निकाल लागून 8 महिने झाले, त्याच्यानंतर हा दुसरा टप्पा जर कोर्टाच्या आदेशानुसार राबवायचं म्हटलं तर राबवता येत नाही असा शासन निर्णय सांगतो की दुसरी डेट आहे ना पुढची. त्यामुळे त्यांनी काय सांगितलंय, प्रत्यक्षात ते शक्य देखील होणार नाही. सन 2022 मधील गुणवत्तेनुसार पदभरती झालेली आहे. आता सन 25 नुसार 1/5/26 पासून पवित्र पोर्टलवर नव्याने जाहिराती येत आहेत. सदर जाहिरातीसाठी टेट 25 परीक्षा दिलेले उमेदवार पात्र आहेत. तो हा दुसरा टप्पा राबवला जाऊ शकत नाही आणि राहिलेल्या रिक्त जागा ज्या आहेत माजी सैनिकांच्या 10% आणि टोटल जागेच्या 10%, ह्या दोन्ही जागा आता 2025च्या ह्या टेटच्या माध्यमातून राबवल्या जातील. साहजिक आता येणाऱ्या जाहिरातीमध्ये ह्या रिक्त असणाऱ्या पाठीमागच्या वर्षात जागा सुद्धा ऍड होऊन जातील. जागांमध्ये वाढ होणार आहे, घट होणार नाही. फायनल निर्णय काय, जागा वाढणार का, तर शेवटचा मुद्दा त्यांचा बघा, उपरोक्त अडचणी विचारात घेऊन विषयांकी 10% पदे
प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून भरता येणे शक्य नसल्याने 10% कोणकोणती आहे, पूर्ण जागेच्या 10% आणि माजी सैनिकांच्या 10% ह्या जागा शक्य नसल्याने 3 भरण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. सदर निर्णय सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकरणाच्या निदर्शनास आणण्यात यावा. म्हणजे दुसऱ्या टप्प्यातून भरण्यात येणार नाही, मात्र यामध्ये त्यांनी सांगितलंय का भरण्यात येणार नाही, तर नवीन झालं ना चालू, नवीन पदभरती चालू झाली आहे, शिक्षक भरती चालू झाली आहे, त्यामुळे त्यामध्येच ते वर्ग होतील, साहजिक आहे, त्यामध्येच वर्ग होतील. त्यांनी मध्ये वाक्य पण टाकलेलं आहे. सो जागा कमी होणार नाहीये, जागा भरल्या जाणार नाहीये, जागा भरल्याच जाणार आहे, पण जागांमध्ये वाढ पण होणार आहे. आता हा जी आर तुमच्यापर्यंत मी पोहोचवला. शिक्षक भरती 2026 संदर्भात महत्वाचा जी आर आहे. 10% जागा राखीव ठेवल्या होत्या, समांतर आरक्षणाचं रूपांतरित झालं होतं, माजी सैनिकांच्या पण 10% जागा रिक्त होत्या, प्रतिष्ठित उमेदवारांनी ते भरण्यात यावा या संदर्भात कोर्टाने सांगितलं, पण त्यात अडचणी आल्या. एसएबीसीच्या अडचण असेल, टेट तिसरीचा निकाल पण लागला. आता 25 मध्ये जागा ह्या भरण्यात जाणार आहे. आता हा मुद्दा तुमच्यापर्यंत क्लिअर कट पोहोचला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल, पण विषय मात्र एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केला. आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये मला कळवा आणि इतरांना शेअर करा. आणि असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.